तर आजच्या ट्युटोरियलमध्ये आज आपण आणले छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक 16 यावर बॅनर एडिटिंग एकदम टॉप आणि खतरनाक। आजच्या ट्युटोरियलमध्ये आपण डिस्क्रिप्शनमध्ये 2 एडिटेबल पीएचडी दिल्यात, त्याचबरोबर 2 PLP दिल्यात पिक्सल लॅबसाठी आणि एक्स्ट्रा प्लस मटेरियल पण दिले, जेणेकरून तुम्ही पिक्सार्टमध्ये करू शकता किंवा अन्य इतर ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअरमध्ये डिझाईन करू शकता। तर आजची थीम बघायला गेली तर एक नंबर कडक सिनेमॅटिक टॉपचा बॅनर तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे फॉगी क्रिएटिव्ह थीममध्ये, आणि एक काहीतरी एकदम क्रिएटिव्ह फ्लॅट थीम आहे, ती पण एकदम तुम्हाला छान वाटणार आहे। नक्कीच कुठली आवडली कमेंट करा विसरायचं नाही, आणि सगळ्यात मेन जय शिवराय कमेंट सगळ्यांची आली पाहिजे। त्याचबरोबर व्हिडिओमधील मटेरियल घेताना आता ही एक अशी चूक आहे ती करू नका जी भरपूर महागात पडेल, ते आपण पुढं नक्कीच एक्सप्लेन करूयात। त्याचबरोबर आपल्या आजच्या व्हिडिओचा पासवर्ड एका स्टेपमध्ये आहे, त्यामुळे लगेच तुम्हाला गाऊन जाईल। बाकी सगळ्यात मेन म्हणजे काय की जे आपली 1 जूनला बॅच चालू झाल्या, तर त्या बॅचला तुम्ही अतोनात भरमसाठ ढीग प्रेम दाखवला, त्याबद्दल खरंच भावांनो। जसं की बघायला गेलं तर ओव्हरफुल आणि आत्तापर्यंतची सगळ्यात टॉप बॅच झाल्या, हे सगळं श्रेय आपल्या PPGD फॅमिली किंवा जे तुम्ही आहे सर्वांना जाते, कारण का भरपूर जण ॲडमिशन घेतल्यात, त्यांचंही आभारच सर्व विद्यार्थ्यांचं। पण तुम्ही भरपूर जणांना सजेस्ट केला असेल की बाबा प्रथमेश दादा क्लासेस घेतात किंवा क्लास संदर्भात इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितलं असेल, तर त्याबद्दल खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद। आणि बॅच सुरू होऊन आपली 4 दिवस झालो ऑलरेडी, तरी पण भरपूर कॉल येतात की दादा ॲडमिशन आम्हाला त्यांनी घ्यायचं आहे, तर नक्कीच एक्स्ट्रा पण ॲडमिशन घेऊ शकत नाही, कारण का ओव्हरफुल डबल ओव्हरफुल बॅच आहे, त्यामुळे नक्कीच आपण एक्स्ट्रा ॲडमिशन घेऊ शकत नाही, सॉरी माफ करा। तर फक्त 12 दिवस थांबा, आपली पुढील बॅच लॉन्च होईल, लवकरात लवकर प्रयत्न करतो। तर चला तर जाऊयात फायनली आपण आपल्या फोटोशॉपमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या डिटेल डीप अँड प्रॉपर गोष्टी बघायला, जे आपण लेअर वाईज सगळं बघूयात। बाकी ह्याही ट्युटोरियलला ढीग प्रेम द्यायचा आहे। चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल तर तिकडेच लवकरात लवकर आपले फॉलो करा इंस्टाग्रामला, आणि ब्रॉडकास्ट चॅनल पण आहे तिथे पण नक्कीच जॉईन व्हा, आणि टेलिग्रामला पण जॉईन करायला विसरू नका। तर चला जाऊयात आपण फायनली फोटोशॉप CC मध्ये। तर फायनली आलो आता आपण आपल्या फोटोशॉपमध्ये। तर इथं बघा प्रॉपर आपण पहिली डिझाईन बघणार आहे, तर ती क्रिएटिव्ह डिझाईन की बाबा काय काय कशा गोष्टीला फोकस केलं जाते, कसं कलर कॉम्बिनेशन असते, तर ते नक्कीच नीट बघून घ्या। आपण आपली 4x5 500 रेझोल्यूशन ही वाली आपण साईज घेतल्या, आणि आपलं ग्रीड आहे जर आम्ही काढतो तर ओव्हरऑल आपली ग्रीड निघून गेल्या। त्यानंतर आपण इथे एक सॉलिड कलर घेतला नॉर्मल असा बेस्ट लेवलला, तुम्ही डबल क्लिक मारून यावरती जे काय पाहिजे ते एडिट करू शकता, बघू शकता ह्यू सॅच्युरेशन आणि ब्राईटनेस किती आहे ते। त्यानंतर बरोबर वरच्या साईडला जिथं आपलं टेक्स्ट येणार आहे, तर तिथं आपण व्हाईट ब्रश मारला आहे स्पॉट थीममधला। त्यानंतर यात आपण ब्लेंडिंग गोष्टी केल्यात, जरा नक्कीच कलर डॉस ठेवला, त्याचा ब्लेंड मोड जरा तुरळक दिसतील पण नक्कीच ते इम्पॉर्टंट आहेत। त्यानंतर आपल्या महाराजांचा आपण पीक ॲड केला, आणि ओव्हरऑल सगळंच मग बघू शकता प्रॉपर महाराजांचा पीक। त्यानंतर हा आपला राज्याभिषेक, हा फॉन्ट ॲड चेक करू शकता, कॅलिग्राफी। त्यानंतर शिव राज्याभिषेक अशा थीममध्ये संपूर्ण महाराजांची आपण एक टेक्स्चराईज थीम घेतल्या, व्हेक्टर थीम म्हणू शकता तुम्ही। त्यानंतर हे जे काय केलं आपण टेक्स्ट ह्याला टेक्स्चर लावलं आहे, प्लस त्याला आपण ब्राईटनेस लावला आहे, म्हणजे एक प्रकारे एक्सपोजर थीम जरा लाईट होण्यासाठी, आणि एक प्रकारे लईच ते डार्क झालं त्यामुळे त्याला आपण एक क्लिप करून सॉलिड कलर लावले, त्याचा ब्लेंड मोड आपण स्क्रीन ठेवला आहे, फिल 50 ठेवले बघा त्याचं, जेणेकरून लाईट कलर त्यात आलेला आहे। त्यानंतर गोल आपला सर्क्युलर भाग घेतला, त्याला आपण क्लिप केलं आहे टेक्स्चर, प्लस त्याला जरा व्हाईटनेस वाढवण्यासाठी एक्सपोजर वाढवलेला आहे। त्यानंतर प्रॉपर आपण इथं महाराजांची प्रॉपर प्युअर कटिंग घेतल्या, जेणेकरून तुम्हाला असं पण यूज करता येईल, ब्लॅक अँड व्हाईट थीम आहे बघा। आणि त्यानंतर याला आपण सॉलिड कलरमध्ये पण चेंजअप केले, बाकी इथनं खाली पण आपण स्टेबल थीम दिल्या त्यांना शेपच्या मदतीनं। आणि त्यानंतर मग इथं आपण लावला आहे बघा प्रॉपर लेवलला टेक्स्चरचा भाग टॉपचा। त्यानंतर जी काय आपली घोषणा आहे महाराजांची छत्रपतींची, ती लावल्या, आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, ओके। तर या थीममध्ये शुभेच्छुक पण आपण दिले, नक्कीच तुमची जी काही इच्छा असेल तर त्यानुसार मध्ये आपण जरा मंडला आर्ट स्ट्रीप बॉर्डर ठेवल्या, आणि त्यानंतर मग ते जरा वेगळं दिसावं, प्रथमेश अरविंद पाटील या थीममध्ये आपण लिहिलेल्या गोष्टी। तर नक्कीच तुमचं जे काय ऑर्डर असेल तर त्यानुसार नाव आणि पद लिहू शकताय। त्यानंतर मग अशा प्रकारे जरा आपण फायनल इफेक्ट्स मारल्यात, कलर बॅलन्स जरा ॲडजस्ट केले, व्हायब्रन्स आणि एक्सपोजर नॉर्मल आहे। तर मटेरियलचा भाग मी जरा म्हणणार होतो तुम्हाला, डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या मटेरियलची लिंक असते, तुम्हालाही माहिती आहे। तर ती ओपन केला की असा ऑप्शन येते की बाबा जरा काहीतरी थोडा वेळ थांबा किंवा काहीतरी असं, तर त्यामुळं जर तसा प्रॉब्लेम आला तर नक्कीच थोडा वेळ थांबा, किंवा एनिवे डाउनलोड जर काय असं ऑप्शन आलं तर एनिवे डाउनलोड करा ते, ओके। लई जर म्हणते व्हायरस डिटेक्ट काय म्हणते, तर त्याचा काही विषय नसतो, डायरेक्ट डाउनलोड करा। असं मला भरपूर जणांनी कॉल करून विचारले की दादा तुमची लिंक डाउनलोड होईनात। जे काय परवा आपलं
PhD असतील किंवा PLP असतील त्याला तुम्ही आतोना ढीग प्रेम दिला आहे, आपण दिलात ऑल PLP 150-150पर्यंत आपण PLP आणि PhD दिल्यात. तर त्यामुळं त्याला डाउनलोड झालं भरपूर ढीग. तर त्यामुळे विषय काय झाला की ते लिंक झाल्यात क्रॅश. त्यामुळे जरा थोडा वेळ थांबून किंवा थोडा तास थांबून तुम्ही जर ट्राय केला तर ते नक्कीच होऊन जाईल मटेरियल. ओके, हा इम्पॉर्टंट भाग. तर ही क्रिएटिव्ह डिझाईन आपण बघू शकता. एवढंच सांगायचं होतं. बाकी तुम्हाला काय वाटते मटेरियल संदर्भात ते नक्कीच कमेंट करा आणि जय शिवराय कमेंट करायला विसरायचं नाही सर्वांनी. त्याचबरोबर इथं बघू शकता आता आपण आलो जरा सिनेमॅटिक छान एकदम अट्रॅक्टिव्ह डिझाईनकडं. भरपूर काही गोष्टी ॲड केल्यात. त्यानंतर आपण घेतला आहे 4x5 500 रिलेशनचा बॅकग्राऊंड भाग. त्यानंतर आपण इथं सॉलिड कलर ॲड केला आहे जरा उगेच आपण लाईट बीट मारला आहे. त्यानंतर ह्याच्यावर प्रॉपर आपला टेक्स्चर भाग घेतला आहे आपण पिंटरेस्टवरनं. त्याला जर आपण ॲडजस्ट केले ह्यू सॅच्युरेशन. त्यानंतर जरा मिडलला लाईट मारली. त्यानंतर आपण इथं जरा ब्रश मारला जो आपण ऑलरेडी दिला आहे. इथं आपण लावला प्रॉपर रिफ्लेक्शन असं. आणि त्यानंतर स्पॉट्स, बारीक रिफ्लेक्शन स्पॉट्स. त्यानंतर आपली राज्याभिषेक सोहळ्याची प्युअर थीममधली ओरिजिनल थीममधली इमेज. त्यानंतर इथं आपण घेतल्या महाराजांची एकदम छान अशी सुंदर अशी मूर्ती. त्यात कटआउट थीममध्ये जरा वरनं आपला लाईट शॅडो पडला आहे त्यामुळं तो आपण जसा भाग जरा मास्कचा वापर करून खालचा कट केला आहे, कारण का खाली पण ते दिसतंय. जसं की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ड्रॉप शॅडो तिने लावला तर इथं जर ॲडअप करायला गेला कोणतीही गोष्ट तर बघू शकता लाईट भरपूर प्रॉब्लेम करणार कोणत्याही गोष्टीला. इथं बघू शकता लाईट प्रॉब्लेम करते त्यामुळं ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इथं आपण लावला आहे स्ट्रोक टेक्स्चरवाला भाग घेतला. इथं आपण स्ट्रोक टेक्स्चरही तुम्ही नक्कीच ट्राय करा. जेणेकरून विषय काय होतोय की कोणतीही टेक्स्ट आपण उठवून दिसू शकतो कोणत्याही डिझाईनमध्ये. सिनेमॅटिकला पण चालून जाईल. छत्रपती त्यांना आपण लावले टॉपचं टेक्स्चर चेकआउट करा. टॉप आहे एकदम. त्यानंतर एक्सपोजर थीम आणि व्हायब्रन्स प्रत्येक आपण टेक्स्टला वेगवेगळं लावलं. ओके, नक्कीच ग्रुपमध्ये लावत जाऊ नका, ते भरपूर बाद दिसते. टेक्स्टला वेगवेगळ्या गोष्टी लावत चला, एकदम छान दिसेल. बघू शकता ओव्हरऑल बेस्ट ऑफ द बेस्ट सगळं टेक्स्टिंग आपलं ॲडअप करून झालंय. त्यानंतर खाली आपली स्ट्रीप आली, आपण फोटो टाकलाय त्यामुळं आपली गोल्डन स्ट्रीप आहे. त्यानंतर बरोबर त्याच्या खाली आपलं एक प्रकारे शेप आणि त्याच्यात आपण ॲडअप केल्यात जरा ट्रॅडिशनल थीमचं बॅकग्राऊंड किंवा टेक्स्चर म्हणू शकताय. त्यानंतर आपला लॉंग शॅडो, आपली पीक, त्यानंतर त्याला आपला एक्सपोजर, कलर बॅलेन्स, त्यानंतर इथनं मग ब्राईटनेस जरा आणि आपला शेप. त्यानंतर जे काय वरचं आणि खालची स्ट्रीप आहे म्हणला स्ट्रीप आणि आपलं नाव आणि बाकी नॉर्मल असे डिटेल्स. ओके, वरचे नाव. बाकी कलर बॅलेन्स, एक्सपोजर आणि व्हायब्रन्स इथं पण आपण फायनलला ॲडजस्ट केला. ओव्हरऑल अशी थीम आहे. PhD पण दिल्या, PLP पण दिल्या आणि एक्स्ट्रा मटेरियल पण दिलं. चेकआउट करा, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. बाकी पुन्हा एकदा ढीक प्रेम दिला त्याबद्दल धन्यवाद. आपल्या क्लासला पण आणि ओव्हरऑल सगळ्याच ट्युटोरियलला पण पाठीमागच्या PhD किंवा PLPला खूप खूप आभार. बाकी पुढचं ट्युटोरियल कोणत्या विषयावर पाहिजे, डिजिटल पेंटिंग त्या नाण्यावर काय, नक्कीच भरपूर ढीक प्रेम देणार काय त्या गोष्टी मला जरा सविस्तर कळवा. छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. पुन्हा एकदा राज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. सर्वांनी कमेंट करायला विसरू नका. बाकी भेटवलं करतो आपण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तोरवा काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. ढीक प्रेम. बाय. धन्यवाद.